खरोखर या भजनामध्ये खूप ताकद आहे। भजन हे गुरुशिवाय पर्याय नाही। भजन म्हणताना काय करायचं? नमस्कार, मी श्री विठ्ठल गणपत परब, मुक्काम पोस्ट ओवळी या ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर 11वी पर्यंत शिक्षण मुंबईला पूर्ण करून 1981 साली गोदरेज अँड बॉईज मध्ये माझी भरती झाली आणि त्याच सुमारास माझ्या जोडीला सन्माननीय पांडुरंग कदम हे बुवा होते आणि आम्ही नाश्त्याला चहाला वगैरे बसलो तर सारखा भजनाचा विषय चालायचा आणि ते भजनी बुवा होते। साहजिकच माझ्यावर थोडा भजनाचा परिणाम झाला आणि मला त्यात आवड निर्माण झाली। त्याच्यानंतर त्यांनी मला थोडं भजन शिकवलं आणि मी ते गायला लागलो। एके दिवशी माझ्या वडिलांनी हे भजन ऐकलं आणि मला म्हणाले, उद्यापासून भजन करायचं नाही। सन्माननीय भजन सम्राट चंद्रकांत कदम बुवा, परशुराम पांचाळ बुवा किंवा विलास पाटील बुवा यांच्याकडे जाऊन गुरु कर, त्यांच्याकडे शिक्षण घे, त्याच्यानंतर भजनाचा कार्यक्रम चालू कर। नंतर मी संगीतरत्न विलास पाटील बुवा यांच्याकडे जाऊन 1981 साली भजनाला सुरुवात केली आणि 83 साली 1 वर्षानंतर मी भजन गायला लागलो। भजन या शब्दांचा अर्थ परमेश्वराकडे पोचण्याचं खूप सोपं साधन। खरोखर या भजनामध्ये खूप ताकद आहे आणि जर आपण परमेश्वराकडे जायचं ठरवलं तर भजनाशिवाय दुसरा मार्ग नाही। पण भजन हे भजनच पाहिजे, त्यामध्ये प्रार्थना पाहिजे, भजन पाहिजे, रूपाचा अभंग किंवा ध्यानाचा अभंग पाहिजे, गजर पाहिजे, अभंग आणि गवळण हे जर असेल तर ते परिपूर्ण भजन होते। आणि या भजनाच्या माध्यमातूनच सगळ्या संतांनी आपलं लिखाण केलेलं आहे, गायन केलेलं आहे आणि आज त्यांची गाणी, गाथेतली गाणी अजरामर होतात आणि रागात बसतात। खरोखर ही भजन ही अशी परंपरा आहे की त्याला कधी तोड नसते। कुठलं तुमचं संकट आलं तरी ते दूर होते, एवढी त्या हरिनामामध्ये ताकद आहे। भजन हे गुरुशिवाय पर्याय नाही आणि गुरुविना दैवत नाही। सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करे। खरोखर माझ्या वडिलांनी जर मला समजावलं नसतं की कोणतरी गुरु कर तर मला तेही समजलं नसतं। मी याची त्याची गाणी गात राहणार असतो आणि आज जो गुरुवर्य भजन सम्राट संगीतरत्न विलास पाटील बुवा यांच्याकडे घेऊन त्यांच्याकडे जाऊन जे काय भजन शिकलो आणि नावारूपाला आलो तो आलो नसतो। खरोखर ही गुरु महाराजांची कृपा आहे। सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करे। खरोखर म्हटलेलं हे खरंच आहे, कारण गुरुशिवाय पर्याय नाही। गुरु जर नसेल ना सगळं शून्य आहे। गुरु जर नसेल तर सगळं शून्य आहे। गुरु ज्याप्रमाणे आपल्याला सांगतात त्या नियमावलीने आपण जर चाललो ना तर आपण नक्कीच परमेश्वराकडे पोहोचणार। प्रथमतः मी गुरुवार त्या दिवशी विलास पाटील बुवांच्या घरी गेलो आणि मला सारखं थरथर होत होतं, कारण मला भजनाचा अनुभव नव्हता, गुरुजींचा अभ्यास नव्हता। मी पहिल्या दिवशी गेलो तर बुवा मला म्हणाले की सरस्वतीच्या फोटोला हार घाला। हार घातला, पायात दर्शन घेतलं, त्यांच्या आईचं दर्शन घेतलं, गुरुजींचं दर्शन घेतलं, त्यांच्या पाया पडलो आणि बुवानी मला पेटीवर बसायला सांगितलं। पेटीवर बसल्यानंतर बुवानी मला प्रथमतः बोटांचे नंबर सांगितले की या बोटाने इथे वाजवायचं। त्यानंतर सारे गम पदनिसा मला शिकवलं, आरोह अवरोह शिकवला आणि आरोह अवरोह शिकवल्यानंतर पुढच्या गुरुवारी तुम्ही या
पण बुवानी जे का मला शिकवलं आणि त्यांची जी शिकवण्याची पद्धत होती आणि त्यांचा आवाज अस्मरणीय होता. खरोखर त्यांनी मला गेल्यानंतर असं वाटलं की मी एका चांगल्या संगीतकारांकडे आलो आहे आणि माझ्या हातून नक्कीच भजन सेवा होईल. गुरुजींनी मला प्रत्येक वेळेला क्षणाक्षणाला मार्गदर्शन केलं. काय चुकलं तर सांगत होते. मला सांगितलं होतं, विठ्ठल 1 वर्ष भजन करायचं नाही, बारी पूर्ण झाल्याशिवाय भजन करायचं नाही. तुला काय नाही समजलं तर मला विचार. मग गाणं द्यायचं एका गुरुवारी, दुसऱ्या गुरुवारी वाजून घ्यायचे. असं म्हणता म्हणता 1 वर्ष माझ्यावर गुरुजींचा एवढा प्रभाव पडला, मी खूप गुरुजींना आवडायला लागलो. कारण टायमिंग हे माझं गणित पहिल्यापासून फिक्स होतं. त्यामुळे गुरुजींनी काही असे खास खळगे होते, त्यांनी दाखवले की ते काय करायचं, प्रार्थना म्हणताना काय करायचं, भजन म्हणताना काय करायचं. रूपकाचा अभंग साक्षात पांडुरंग समोर उभा राहायला पाहिजे, अभंग अभंग अभंगच व्हायला पाहिजे, असे खूप गवळण या सगळ्या गोष्टीचं मला मार्गदर्शन केलं. आणि प्रत्येक वेळेला आम्ही कुठे कार्यक्रम केला तरी गुरुजींना सांगत होतो, गुरुजी मला आज या ठिकाणी कार्यक्रम आहे. गुरुजींनी सांगितलं, भजन करा कुठेही करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, की कोणतरी बाहेरून जाणारा म्हटलं पाहिजे की विलास पाटील बुवांचा शिष्य कोणतरी भजन करतं. अशी आमच्या गुरुजनांची आमच्यावर खूप माया होती. गुरुविषयी जर सांगायचं झालं तर पूर्वी एकच गुरु करायचे आणि त्यांच्यावर त्याचा विश्वास होता. पण या कलियुगाच्या फेऱ्यामध्ये आता खूप असे गुरु करतात. काही लोक, काही विद्यार्थी असे करतात की त्यांना जमत नाही म्हणून करतात, काही जाणून बुजून करतात, काही लोकांना प्रॅक्टिसच करायची नसते. आणि तो आताच सध्या युगामध्ये चाललेला आहे. दत्तगुरूंनी 24 गुरु केले, पण पहिल्या गुरुला ते कधी विसरले नाही. म्हणून आपणही आपल्या पहिल्या गुरुला कधी विसरायचं नसते. पहिले गुरु आपली आई जन्मदाते, दुसरे गुरु आपण शाळेत गेल्यानंतर आई शिकवणारे, आणि तिसरे गुरु हे प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु असतात, त्याप्रमाणे आपण करतो. त्यामुळे गुरुचं महत्व खूप आहे. आज जर विद्यार्थ्यांनी गुरूंचा मान ठेवला असता आणि गुरूंचं ऐकत गेलं असतं तर जे काय आज काय या भजनामध्ये चाललेलं आहे ते चाललं नसतं. खूप सुसंस्कृत भजन आपल्याला पारंपरिक पद्धतीने बघायला मिळणार होतं. आता सांगायचं झालं तर पूर्वी पारंपरिक बारी आणि दुसरी बारी कोणतीही नव्हती. पण पारंपरिक बारी करताना असं वाटायचं की काहीतरी माझ्यावर संकट आहे, त्याला तोंड द्यायला पाहिजे. पहिली बारी जे बुवा जातील ते करत होते, गवळणीपर्यंत करत होते, कधी कधी शेर म्हणून कवाली पण म्हणत होते, पण ते 1-1.25 तासाच्या वरती जात नव्हते. आणि आम्ही जोडीचे बुवा बाहेर कुठेतरी जाऊन त्यांची भजन ऐकत होतो. कारण त्या बुवानी जी बारी केली आहे तसं आपल्याला बारी करायला पाहिजे. काहीतरी त्यांचं गजर किंवा अभंग काहीतरी फिरवायला पाहिजे खरोखर. आणि ती एवढी ताकद यायची की काहीतरी मला आज गायला पाहिजे, माझ्या मुखातून काहीतरी चांगलं निघायला पाहिजे आणि पारंपरिक हा मान राहायला पाहिजे. आणि त्यानुसार पारंपरिक बाऱ्या व्हायच्या. सन्माननीय कदम बुवा, पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा यांच्या बाऱ्या आम्ही नेहमी ऐकायला जात होतो. त्यांच्याकडून प्रत्येकाकडून वेगवेगळं काहीतरी ऐकायला मिळत होतं. शहराला सवाशेर होते सगळे. आणि 10 वाजता भजन चालू केलं. कदम बुवाने मला वाटतं कोणाला पहिली बारी कधी करायला दिलीच नाही, पण 10 वाजता भजन चालू केलं. सकाळी 5 ते 6 पर्यंत भजन चालायची. पब्लिक कोणी हलायचं नाही, कारण बुवांमध्ये क्षमता होती, थांबून ठेवायची. जोक सांगत नव्हते, पण बुवा अक्षरशः म्हणजे भजनाचं कोकण म्हणा किंवा पंढरपूर उभं करत होते. पण आता त्या पारंपरिक बारींचा थोडा प्रभाव कमी झाला, म्हणजे केला. कारण 2020 आमने सामने हे आल्यापासून भजनाचा पारंपरिक बारीचा थोडा लोकांना विसर पडला. लोकांना विसर नाही पडलेला आहे, लोकांना अजूनही आवडतात, आवडीने ठेवणारे ठेवतात. पण हे आयोजकांवर अवलंबून आहे. आज 2020 मध्ये बघा, भजन चालू करताना त्यांची साऊंड सिस्टम करायला अर्धा तास जातो,
त्याच्यानंतर समोरचे बुवा येऊन बसणार, दोघांचे सेटिंग करणार. असे करता करता हा म्हणता जवळजवळ 1-1.5 तास असाच जातो त्यांचा. त्यानंतर भजन चालू करतात. त्यांच्या भजनामध्ये गजराला महत्व देतात, अभंगाला नाही. आज यांच्या 2020 बारीमध्ये कुठेही अभंग गायला मिळत नाही. खरोखर आपलं दुर्दैव आहे, कारण अभंग नसेल तर भजनात काही अर्थ नाही. भंग नाही नाम ठेविले अभंग, कोण जाणे त्या अभंगाचा रंग. खरोखर अशी परिस्थिती आता आलेली आहे. पण जर ह्यांनी ठरवलं की आपण जर पूर्वीच्या बुवांचे चेहरे समोर ठेवून भजन केलं तर काही आपल्याला कमी पडणार नाही, उलट आपली प्रगती वाढत जाईल. पण हे काही लोक करतात की आम्हाला बाऱ्या मिळतील की नाही म्हणून तोंडाची बडबड करतात, जोक सांगतात, नको नको त्या गोष्टी करतात. खरोखर उदाहरण द्यायचं झालं तर मी 1 वर्षापूर्वी कणकवली येथे लक्ष्मण गुरु आणि श्रीधर मुनगेकर यांची पारंपरिक वारी होती. लोक काय म्हणायचे की पारंपरिक वारीला कोण येत ना, आम्ही ठेवत नाही. पण आम्ही तिथे गेलो आणि असं तुडुंब भरलेले रसिक, भजन रसिक होते आणि कोणी पेटव किंवा कोणी काही सुद्धा म्हटलं नाही. लोकांच्या शांतपणे बाऱ्या ऐकल्या. आणि तर आठवड्यामध्ये सन्माननीय रामदासजी कासले आणि नंदुबुवा वंजारे यांची डबल बारी मी ऐकायला तिथे होतो. आध्यात्मिक बारी होती. खरोखर बुवांच्या बारीसाठी, दुसरी बारीसाठी 3-3.5 पर्यंत पब्लिक थांबलेलं. वंजारे बुवांच्या आध्यात्मिक बारीसाठी 2-3 तास पब्लिक थांबलेलं. खरोखर म्हणजे लोकांना पारंपरिक बारी किंवा आध्यात्मिक हे आवडते. आता जर यांनी प्रयत्न केला, खूप चांगले चांगले एकापेक्षा एक कलाकार आहेत, त्यांना साथ देणारे, वाजवणारे आहेत, कोरस आहे, पण त्यांनी ही कुठेतरी कमी करायला पाहिजे आणि आध्यात्मिकडे लक्ष द्यायला पाहिजे. कालांतराने 2020 चालू झाले. कारण काय, तर टाइम आम्हाला कमी पडतो. पण बघायला गेला, आज पूर्वीचे बुवा काय 1.5 तास गजर करत होते नाही ना. मग आता ज्यांना 1.5 तास कशाला पाहिजे, त्या गजरामध्ये 10-12 चाली मारणार गायकांच्या. अरे आपलं स्वतःच काहीतरी तुम्ही कला दाखवा ना. काय हे सगळं ह्या चाली ऐकायची काही गरज आहे का त्यांना. खरोखर हा 2020 चालू झाल्यापासून लोक सांगतात पारंपरिक बारीला कोण थांबत नाही. पण असं काही नाहीये. भजन रसिक त्यांना कोणताही कार्यक्रम असू दे. मी स्वतः कोकणामध्ये वंजारे बुवा रामदास कासले यांची बारी ऐकली, गुरव बुवा मुनगेकर बुवा यांची बारी ऐकली. अशा बऱ्याच बाऱ्या मी ऐकल्या, पण ते पब्लिक कुठेही गेलं नव्हतं आणि पेटव किंवा असं काय म्हण ऑफर करत नव्हते, चिठ्ठ्या देत नव्हते की मला हे गाणं वाजून दाखवा. का तर त्यांना बुवांकडून काहीतरी चांगलं ऐकायचं होतं. अभंग म्हणजे काय असते लोकांना पण समजते, पण यांनी अभंग म्हटलंच नाही. या 20 मध्ये जर अभंगच नाही तर काय ते लोक तरी करणार, पब्लिक काय करणार. मग सांगतात पेटव शेलाव, पेटव शेलाव. खरोखर अधोगती आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. परमेश्वर त्यांना चांगली बुद्धी देव. हे लोक पेटीवर बसताना व्यसन करतात, आपल्या गुरुचं नामस्मरण करत नाही, गुरुला हे पण विसरून जातात, तंबाखू गुटखा. अशा प्रकारे गुरुने सांगितलेलं ऐकत नाही तर तुमचं आमचं काय ऐकणार आहे. आज जर यांनी गुरूंचं ऐकलं असतं तर हे भजन क्षेत्र पारंपरिक क्षेत्रच राहिलं असतं. पण परमेश्वर लांब नाहीये, ओल्ड इज गोल्ड म्हणतात, तसंच होणार आहे. किती जरी यांनी काही प्रयत्न केला तरी पारंपरिक बारीचा कल अजूनही हटलेला नाही. आज जे भजन क्षेत्र खाली चाललेलं आहे याला कारणीभूत नवीन बुवा, नवीन बुवा. कारण ते कोणाचाही विचार करत नाहीत. जायचं, एखाद्याचं मंडळ घ्यायचं, त्याचं मंडळ फोडायचं, आपण भजन करायचं बाजूला, ते मंडळ पण संपलं. खरोखर अधोगती आहे. त्यांनी जर व्यवस्थितरित्या भजन केलं तर सगळी माणसं पब्लिक भजन रसिक भजन ऐकतात. बघा आम्ही पण खूप बाऱ्या डबल बाऱ्या केला, पण आमच्या नावाला किंवा आमच्या गुरूंच्या नावाला
कुठेही काळीमा लावलेला नाही. आज टॉप लेवलच्या सगळ्या बुवांबरोबर मी बाऱ्या केल्या आणि आमचं रिलेशन आजही तसंच आहे. भगवानजी लोकरे यांच्याबरोबर मी बारीचं उद्घाटन केलं होतं. त्यामुळे नंतर काशीराम परब वगैरे सगळ्या बुवांबरोबर मी बाऱ्या केल्या, पण कुठेही कलंक लावून घेतला नाही. आमच्या गुरुना कुठे कोणी कळवलं नाही की बुवा विठ्ठल परब बुवांनी बारी केली, आम्हाला काय बोलले. बरोबर, हे जर सगळ्यांनी तंत्र पाळलं तर आज या भजनाचा महिमा 7 समुद्रा पलीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. आज नवोदित कलाकार यांनी जर गुरुंविषयी आदर ठेवला आणि गुरुला स्मरून जर भजन केलं तर त्यांचं भजन कुठेही खराब होणार नाही. उलट लोक त्यांना आवडीने बोलवतील. पण गुरुला महत्व दिलं पाहिजे. गुरु ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे बारी करायला पाहिजे. पण हे जर चांगला संदेश द्यायचा झाला तर त्यांनी ही कला जपावी. भविष्यामध्ये परमेश्वराचं नामस्मरण खूप चांगल्या रीतीने करा. भजनाला कुठे काळिंबा लावू नका. भजनामध्ये तुमच्या प्रार्थना, भजन, रूपाचा अभंग, ध्यानाचा अभंग, गजर किंवा अभंग, गवळण हे व्हायलाच पाहिजे, नाही तर त्या भजनाला किंमत नाही. तेव्हा आम्ही पण खूप भजनं केली, पण हे सगळं सांभाळून केलं. कुठेतरी परमेश्वराचं नामस्मरण म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण पाहिजे. हा काय टाइमपास करायचा धंदा नाही भजन म्हणजे. त्यासाठी सगळ्यांना मी एवढं सांगेन नवोदित कलाकारांना की तुम्ही खूप सुसज्जन आहात, सुशिक्षित आहात. तुम्हाला रसिकांची चांगली साथ लाभते, पक्वाची चांगली साथ देतात. मग यापुढे तुम्ही खूप अशी चांगली भजनाची निर्मिती करा आणि लोकांच्या समोर या. नक्कीच तुमचं नाव पण जसे भजन सम्राट कदम बुवा, पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, काशीराम परब बुवा त्यांच्याप्रमाणे तुमचंही नाव आज भजन क्षेत्रामध्ये सगळीकडे गाजेल. खरोखर मी परमेश्वराला विनंती करतो की यांना सुबुद्धी देऊन हा भजनाचा महिमा असाच यापुढे चालू ठेवावा. जाता जाता मी एवढंच सांगेन की आज जो मी भजन क्षेत्रामध्ये आहे याला माझं कुटुंबाची साथ लाभलेली आहे सदैव. माझ्या 3 मुले आहेत, शीतल, दीपाली आणि स्वप्नाली. या माझ्या मुली आणि माझी धर्मपत्नी पूनम कायम मला साथ देतात. काही वेळा असं घडते की मला काही काही गोष्टी दिसत नाही, त्यावेळेला माझी पत्नी पूनम मला गाथेतून पण सांगते की हा अभंग इथे आहे, याने गायलेला आहे, त्याने गायलेला आहे. युट्यूब वर सगळे माझी गाणी ऐकत असते आणि माझं काय चुकलं तरी मार्गदर्शन मला करत असतात माझी मुलं. खरोखर माझ्या वडिलांनी जे मला प्रेरणास्थान दिलं, खरोखर आई वडिलांची खूप किमया माझ्यासाठी आहे. माझी आई आजही आहे, 96 वर्षाची आहे ती. तिचं अजूनही मी तिच्या पाया पडतो, तिचे आशीर्वाद घेतो. 2010 साली माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. माझा मुलगा प्रशांत 22 वर्षाचा असताना अकस्मात आमच्यातून निघून गेला. खूप खचून गेलो होतो मी. त्या प्रसंगाने माझी नजर कमी झाली होती. खूप खूप टेन्शन आलं होतं. पण या सगळ्याला 1-1.5 वर्ष मी भजनाला पण विसरलो होतो. पण माझ्या कुटुंबाने सदैव माझ्या पाठीशी राहिले उभे आणि मला पुन्हा एकदा भजनामध्ये उतरायला लावलं आणि माझा पुन्हा हा भजनाचा प्रवास चालू झाला. खरोखर या सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो. जाताना आज माझ्याकडून काहीतरी चुकी शब्द निघाले असतील तर क्षमा करावी. आजपर्यंत मी कोणाला दुखवलं नाही, यापुढे पण दुखवणार नाही. आजही मी जिथे जिथे मोठ्या बुवांचे कार्यक्रम असतात, मग तो गुरुपौर्णिमेचा असो, वर्धापन दिनाचा असो, मी त्या कार्यक्रमाला हजर असतो. खरोखर माझ्या जोडीला ज्यांनी ज्यांनी बाऱ्या केल्या ते आजही माझा आदर करतात आणि हेच अपेक्षित होतं. जोपर्यंत माझे हातपाय चालतात तो परमेश्वर, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत त्या परमेश्वराला, माझ्या परमेश्वराने मला भजनरूपी सेवा करायला संधी द्यावी
हीच परमेश्वर चरणी माझी प्रार्थना.